राज्यातल्या महायुती सरकारनं अमरावतीच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं असून अमरावतीला कधीच विकासाचा निधी मिळालेला नाही। अमरावतीला विकासाच्या वाटेवर नेण्याचा आमचा संकल्प आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। ते आज अमरावतीमध्ये वार्ताहरांशी संवाद साधत होते। राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यांच्यात साटलोटा आहे अशी टीका त्यांनी केली। काही ठिकाणी झालेली बिनविरोध निवडणूक ही लोकशाहीला धरून नाही, अशा संशयास्पद ठिकाणी पुन्हा मतदान घ्यावं अशी मागणी आपण करणार असल्याचं ते म्हणाले। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत अशा प्रकारची टीका यापुढे खपवून घेतली जाणार नाही, त्यावेळीच तिथे उत्तर दिलं जाईल असं स्पष्ट केलं। काँग्रेसला आपला पराभव दिसत आहे, त्यातून सपकाळ यांच्याकडून अशी विधानं होत आहेत असं बावनकुळे यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। कोल्हापूरमध्ये आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला।